जेव्हा पृथ्वीवरून रात्री चंद्र दिसला नाही तर त्या तिथीला अमावस्या असं म्हणतात। या वर्षीची शेवटची अमावस्या विशेष महत्त्वाची आहे, कारण ती कार्तिक महिन्यात आलेली आहे। तिला कार्तिक अमावस्या असे देखील म्हटले जाते। कार्तिक अमावस्येच्या दिवशी तीर्थस्नान करणे अत्यंत फायदेशीर ठरतं। कार्तिक अमावस्या ही 2023 सालची शेवटची अमावस्या असेल। कार्तिक अमावस्या 12 डिसेंबर 2023 रोजी आहे। हा दिवस मंगळवार असण्याने या दिवसाला भौमवती अमावस्या असे देखील म्हटले जाते। तर मंगळवारी आलेल्या अमावस्यांना पितरांची पूजा केल्याने तो व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होतात असंही सांगितलं जातं। कार्तिक महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीची पूजा करून ज्याप्रमाणे आपण दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे। असं केल्याने ते खूप शुभ मानलं जातं। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला श्रीयंत्राची ही पूजा करायची आहे। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये। तर उद्या आहे दर्श अमावस्या। तर या अमावस्येच्या दिवशी घरामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो जेणेकरून आपल्या घरातील सकारात्मकता वाढेल आणि घरातील नकारात्मकता दूर होईल। तर याच गोष्टींची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर सर्वात प्रथम मी इथे तुम्हाला किचनमध्ये आपण या दिवशी गॅसची ही पूजा करायची आहे। तर किचन सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे। या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। त्यानंतर आपल्या संपूर्ण घराची ही स्वच्छता करायची आहे। घराची फरशी पुसताना आपल्याला त्या पाण्यामध्ये खडे मीठ आणि हळदीचा समावेश करायचा आहे, जेणेकरून आपली घरातील जी नकारात्मकता आहे ती बाहेर निघण्यासाठी यामुळे मदत होते। दर्श अमावस्या ही हिंदू धर्मात फार शुभ मानली जाते। या दिवशी काही उपाय केल्याने पितरांचे आशीर्वाद मिळतात। तर या अमावस्याला श्राद्ध अमावस्या असे देखील म्हटले जाते। या दिवशी चंद्रदर्शन होत नसल्याने पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस चांगला मानला जातो। प्रत्येक अमावस्याचं विशेष महत्त्व असतं। तर दर्श अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची पूजा करण्याला महत्त्व आहे। तर या दिवशी काही लोक व्रत देखील करतात। कालसर्पदोष निवारण पूजा करण्यासाठी हा दिवस श्रेष्ठ असल्याचे मानले जाते। अशी एक आख्यायिका आहे की या दिवशी पितर पृथ्वी लोकात येतात, त्यांच्यासाठी जेवणाचे ताट काढून ठेवायला हवे, गाईला गूळ आणि जेवण द्यायचं आहे। या दिवशी काही उपाय केल्याने सर्व व्याधी दूर होतात। देवघर स्वच्छ करायचं आहे। देवघरातील सर्व देव आपल्याला या दिवशी छान असं स्नान घालून पंचामृताचा अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतरच देवांची आपल्याला पूजा करायची आहे। तर देवपूजेमध्ये लागणारी सर्व भांडी ही आपल्याला या दिवशी स्वच्छ करून घ्यायची आहे। कार्तिक अमावस्या 12 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 6:24 सुरू होणार आहे आणि 13 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील। तर या अमावस्येला जर कोणाला स्नान करायचं असेल तर सकाळी 5:14 ते 6:09 पर्यंत स्नानाचा शुभ मुहूर्त आहे। याशिवाय पितृपूजेचा शुभ मुहूर्त 11:54 ते दुपारी 12:35 पर्यंतचा असेल। दर्श अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करायची आहे। असे केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात, तसेच जे योग्य जोडीदाराच्या शोधात आहे त्यांना चांगले जीवनसाथी मिळतात। बऱ्याच वेळा अमावस्येला शुभ कार्यासाठी निषिद्ध दिवस समजला जातो, पण काही खास तिथींवर आलेली अमावस्या ही महत्त्वपूर्ण असते। त्या दिवशी काही उपाय पूजा केल्याने त्याचे विशेष फळ मिळते। तर या दिवशी छान अशी देवपूजा करून आपल्या देवघरातील जो शंख असतो त्यातील पाणी बदलायचं आहे। जो छोटासा पेला आपण भरून ठेवतो त्यातीलही पाणी बदलायचं आहे। आपल्याकडे कलश स्थापना आपण देवघरामध्ये करतो, तर त्या कलशातील ही पाणी आपल्याला या दिवशी न विसरता बदलायचं आहे। कलशाची पूजा या दिवशी आठवणीने तुम्ही करायची आहे। तर देवपूजा झाल्यानंतर घरातील मुख्य दरवाजावरती आपण हळदीमध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे आणि त्याच्या सहाय्याने आपण स्वस्तिक बनवणार आहोत। तुम्ही शुभ लाभ लिहिलं तरीही चालेल, पण इथे माझ्याकडे ते वरती जे मोर चिटकवलेले आहेत मी त्याच्यावरती शुभ लाभ असं लिहिलेलं आहे आणि मी असं हळदीच्या सहाय्याने इथे स्वस्तिक बनवून घेणार आहे। त्या स्वस्तिक बनवल्यानंतर त्याच्यावरती कुंकूही लावायचं आहे। तर इथे पहा, त्यानंतर मी तुपाच्या दिव्याने मुख्य दरवाजाला ओवाळणार आहोत। त्यानंतर आपण उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। पाणी आणि गोमूत्राने आपण आपला उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे। एखाद्या स्वच्छ कपड्याने आपण तो पुसून घेणार आहोत।
त्यानंतर थोड्याशा हळदीमध्ये पाणी आणि थोडंसं गोमूत्र आपण टाकणार आहोत आणि त्याचं लेपन आपल्याला न विसरता प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हे लेपन करायचं आहे। आपण गुरुवार असो किंवा शुक्रवार असो उंबरट्यावरती असं हळदीचं लेपन करत असतो, पण अमावस्येच्या दिवशी तुम्ही नक्कीच हे लेपन करायचं आहे। बाहेरील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही, त्या कारणाने तुम्ही उंबरट्याभोवती असं हळदीचं लेपन करायचं आहे। उंबरट्याला धूप आणि दीप दाखवायचा आहे, हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, रांगोळी काढायची आहे आणि आपण या दिवशी संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यात आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। पण लक्षात ठेवा की दिव्याची वात ही कापसाची नसून लाल रंगाच्या धाग्याची असायला हवी। अमावस्येच्या संध्याकाळी आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर असं दीप प्रज्वलन करायचं आहे। आता आपण स्वयंपाकघरात काय करायचं ते पाहूया। तर इथे पहा, स्वयंपाकघरामध्ये मी माझा किचन कट्टा स्वच्छ करून घेतलेला आहे, गॅसची शेगडी ही मी स्वच्छ करून घेतलेली आहे। तर एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे आणि त्या हळदीच्या सहाय्याने आपण इथं स्वयंपाकघर आहे त्याच्या जी वरची भिंत असेल तर तिथं स्वस्तिक बनवून घेणार आहोत। तर हळदीच्या सहाय्याने आपल्याला हे स्वस्तिक बनवायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यावरती थोडंसं कुंकू लावून घेऊया आणि या दिवशी काळ्या तिळांना खूप महत्त्व असतं, तर थोडेसे काळे तीळ ही आपण स्वयंपाकघरामध्ये असं कट्ट्यावरती वाहणार आहोत। तर इथे पहा, गॅस शेगडीचीही मी अशीच पूजा करून घेणार आहे। तिथेही मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलेलं आहे आणि थोडेसे काळे तीळ हे आपण वाहणार आहोत। त्यानंतर आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुपाच्या दिव्याचीही आपण इथे पूजा करून घेणार आहोत। इथे तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर केला तरीही चालेल। इथे पहा, दिव्याची मी पूजा करून घेतलेली आहे। तर याच दिव्याने आपण स्वयंपाकघरामध्ये आपली शेगडी असेल किंवा चूल असेल तर त्याला ओवाळणार आहोत। दर अमावस्येच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांची सेवा करण्यासारखे मोठे पुण्य नाही। तर या दिवशी गरजू लोकांना अन्नदान करा आणि त्यांना आवश्यक वस्तू आणि धान्य दान करा। तर या अमावस्येला आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि काही दक्षिणा दान करा। दर अमावस्येला सकाळी आणि संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। अमावस्येच्या दिवशी दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये, त्यांना यथाशक्ती भोजन आणि काही गोड वस्तू दान करायचे आहेत। यांनी वैवाहिक जीवनात मधुरता येते। लग्न होत नसल्यास मुलींसाठी तर हा चमत्कारी उपाय आहे। अमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या तामसिक वस्तूंचे सेवन टाळायचं आहे। तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची असते। तर सूर्योदयाच्या वेळी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी एकत्र करून आपल्याला द्यायचं आहे। 5 प्रकारची मिठाई आपल्याला तिथे ठेवायची आहे। त्यानंतर हळद कुंकू, अक्षदा, फुले इत्यादींनी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। यानंतर आपण थोडासा भात शिजवायचा आहे या दिवशी। तर पांढरा भात आपल्याला या दिवशी शिजवायचा आहे। याच्यामध्ये आपण मीठ टाकणार नाही आहे, थोडासा आपण भात शिजवून घेणार आहे, म्हणजे आपण आपल्या घरातल्या सर्वांची या भाताच्या सहाय्याने दृष्ट काढणार आहोत। तर इथे पहा, मी थोडासा भात शिजवून घेतलेला आहे। तर याच्यावरती थोडंसं दही घालायचं आहे। तर हे दही आपण चमच्याच्या सहाय्याने भातामध्ये मिक्स करून घेऊयात। आता हा दही भात आपल्याला सर्व घरामध्ये फिरवायचा आहे, म्हणजे आपल्याला घराची नजर काढायची असते। घरातली लहान मुलं असतील त्यांच्यावरूनही आपल्याला हा भात उतरवायचा आहे। तुमच्याकडे जर तुमचं बंगला असेल किंवा घर असेल गावाकडे, तर तुम्ही हा भात चारी दिशेंना घराच्या भोवती अशी परिक्रमा करत तुम्हाला बाहेरच्या दिशेला दही भात फेकायचा आहे। पण आता फ्लॅट सिस्टीममध्ये आपण असं करू शकत नाही, तर प्रत्येक भिंतीला असं आपण भात लावणार आहोत आणि 2 ते 3 वेळा आपल्याला असं उतरायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असाही जप करायचा आहे। घरातील प्रत्येक भिंतीवरती आपण असा भात उतरणार आहोत आणि हा नंतर आपल्याला घराच्या बाहेर आपण पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवणार आहोत। आपण खूप वेळा पाहतो की आपल्या घरात सतत काही ना काही कारणांमुळे किरकिर होत असते, भांडणं होत असतात, शांतता राहत नसेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात पैसा टिकत नसेल, तर आपण आपल्या घरातील ही पीडा दूर करण्यासाठी अतिशय सोपा असा उपाय अमावस्या दिवशी आपण करणार आहोत।
हा उपाय केल्याने तुमच्या घरातील पिढा भांडणं संपून सुख येईल आणि सुखापाठोपाठ माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा तुमच्या घरावर सदैव राहील. हा भात आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असेल तर तुम्ही गॅलरीमध्ये ठेवू शकता, जेणेकरून पक्षी खाऊन जातील. घरातील नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी या दिवशी आपल्याला आठवणीने खड्या मिठाचा दिवा लावायचा आहे. तर हा मिठाचा दिवा कसा लावायचा याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधीच शेअर केला आहे. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी नक्की पाहावा. तर तुम्ही हाही उपाय करू शकता. तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही काळ्या मुंग्यांना साखर मिसळलेली कणिक आठवणीने खाऊ घालायचे आहे. अमावस्येच्या दिवशी भुकेल्या प्राण्यांना भोजन करण्याचे विशेष महत्त्व आहे. तर तुम्ही तुमच्या जवळपास पाळीव प्राणी असतील किंवा रस्त्यावरती गायी असतात, पाळीव प्राणी असतात, त्याचबरोबर रस्त्यावरती कुत्रीही असतात, त्यांनाही तुम्ही अन्नदान करू शकता. तर या दिवशी तुम्ही गरीब गरजूंना दान करायचं आहे, त्यामुळे समृद्धी मिळते. या काळात तांदूळ, दूध, गरम कपडे इत्यादी वस्तूंचे दान करावे, त्यामुळे शुभ फळ मिळते. लक्ष्मी देवी आणि पूर्वजांचे आशीर्वादही मिळतात. तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला तुळशीची पानं तोडायची नसतात. तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहे. तर तुळशीला दूध, कच्चं दूध आणि पाणी असं मिक्स करून आपण वाहणार आहोत. तुळशीला हळदी कुंकू व्हायचं आहे, दीप आणि धूप दाखवायचं आहे आणि तुळशी मातेची या दिवशी आपण पूजा करायची आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया असेच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.